नमस्कार. कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. आज पहिल्यांदा पिया आणि कुणाल एकाच बेडवर झोपले होते. मेडिसिनमुळे तिला गाढ झोप लागलेली होती, पण तो मात्र काहीशा विचारात हरवला होता. विचार करत करतच त्याला कधीतरी झोप लागलेली. सकाळी कुणालला उशिरात जाग आलेली. त्याला जाग आली तेव्हा त्याचा एक हात तिच्या ओटीपोटावर ठेवलेला होता आणि त्यावर तिचा हात होता. त्याने हळूच तो काढून घेतला आणि थोडा वेळ तिकडेच बसून राहिला. झोपेतच चुकून हात ठेवला गेला होता अशा त्याला भाग नव्हताच. त्यामुळे त्याला काहीसं वाटलं नव्हतं. त्यानेच तर जाणून बुजून हात ठेवलेला होता. रात्री परत तिला जास्त त्रास व्हायला लागलेला. मेडिसिनमुळे झोपलेली खरी, पण काहीच वेळात उठलेली आणि नंतर 3-4 वेळा ती उठल्याचं त्याला जाणवलेलं आणि परत तिने कसलीशी गोळी खाल्ल्याचंही त्याने बघितलं होतं. पण उठून त्याने तिला काही विचारलं नव्हतं की तो जागा असल्याचं तिला कळू दिलं नव्हतं. गोळी घेतल्यानंतर मात्र तिला गाढ झोप लागलेली. तेव्हा कुणालने घड्याळाकडे लक्ष घातलेलं. जवळपास सकाळचे 4 वाजले होते. तेव्हा कुठे ती शांत झोपलेली, तेही पायपोटाजवळ घेऊनच. म्हणजे अजूनही तिला त्रास होत होता हे त्याला कळतच होतं आणि तोही जागा होता तिच्यासोबत, पण ते तिलाही माहिती नव्हतं. तेव्हा त्यानेच तिच्या ओटीपोटावर हात ठेवलेला. जणू त्याने तिचं दुखणं धरूनच ठेवलेलं. मिठीत नव्हतं घेतलं, फक्त हात पोटावर ठेवला होता. बाकी दोघांमध्ये थोडंसं अंतर अजूनही होतंच. त्याच्या हात ठेवण्याने सुद्धा तिला जाग आली नव्हती. खूपच थकली होती ती, किंवा त्या स्पर्शात तिला काहीच वावगं वाटलं नव्हतं. अगदी हक्काचा स्पर्श असावा असंच काहीसं तिला वाटलं असावं, म्हणून जागही आली नव्हती तिला. उलट त्याच्या हातावर मात्र तिने तेव्हाच हात ठेवत निर्धास्त झोपलेली. त्याचा हात पकडूनच जणू त्याने हात काढून घेतला तर परत ते दुखणारच होतं. एखादी मॅजिकल मेडिसिन असावी असं काहीसंच असावं त्या हातामध्ये, पण तिला मात्र याची खबर नव्हती. ती झोपेतच होती. आताही त्याने तिला उठवलं नव्हतं. हळूच तिच्या पोटावरचा हात काढून घेतलेला आणि त्याने तिच्याकडे बघत होता. खरंच स्त्रियांना किती त्रास होतो याची त्याला जाणीव होत होती. निर्मितीची प्रक्रिया नेहमीच इतकी त्रासदायक का बरं असावी, हाही प्रश्न त्याच्या मनामध्ये डोकावला होता. असं नव्हतं की तो स्त्रियांचा तिरस्कार करत होता किंवा त्यांचा अनादर करत होता, पण या वेदना कधीच इतक्या जळून त्याने पाहिलेल्या नव्हत्या आणि काल तर जणू त्याने त्या अनुभवल्याच होत्या. एखाद्याला त्रास होऊन दुखणं आणि समोरच्याच्या दुःखाची जाणीव होऊन ते अनुभवणं तितकंच असतं. तेच त्याने रात्री अनुभवलं होतं. पियानंतर गाढ झोपलेली, पण तो मात्र फक्त झोपलेला. तिच्या हालचालीवर लक्ष ठेवूनच होता तो. काही करू तर शकतच नव्हता, पण त्याला झोपसुद्धा लागली नव्हती. आजचा रविवार होता, पण त्याला ऑफिसला जाणं भागच होतं. वर्कलोड खूप होता. नाहीतर आज त्याचं ऑफिसला जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती. कुणालने एकदा तिच्याकडे पागितलं आणि फ्रेश व्हायला निघून गेला. आज रविवार, त्यामुळे घरी अगदी सर्व सुस्तावलेले होते आणि म्हणूनच आजींचा ओरडा सर्वांनाच पडत होता. रात्री वेळेवरच झाली पाहिजे, आरती वेळेवरच झाली पाहिजे. रविवार असला तरी आरतीला सुट्टी नसते, म्हणूनच त्यांची घाई चालू होती. पण आज हक्काच्या सुट्टीचा दिवस म्हणून टंगळमंगळ करणाऱ्यांना कारणांची कमीही नव्हतीच. तर पियाच्या घरी कविताताईंची गडबड चालू होती. लवकर आटपून पियाकडे जायचं होतं, पण त्यातही वाद चालूच होता की कोणी जायचं. जायचं तर चौघांना होतं, पण असं कसं जायचं म्हणून कोणी जायचं हे चालू होतं. काल जायला नाही बोलत असलेली काया आता मी जाणार म्हणून भांडत होती. तिचा आवाज इतका मोठा होता की तिला गप्प करण्यासाठी, तिच्यावर ओरडण्यासाठी अपसुकच कविताताईंचा सुद्धा आवाज वाढत होता. त्यामुळे समोरच्या सिंगंटी 2दा खरात येऊन टोकावून गेल्या होत्या आणि त्यासाठी परत अजून कविताताई चिडतच होत्या. पिया आणि कुणाल सोडल्या सर्वांचा रविवार हा ओरडा खाण्यातच आणि ओरडण्यातच जात होता. कुणाल फ्रेश होऊन आला तरी ती तशीच पायपोटाजवळ घेऊन झोपलेली होती. त्याने तिच्यावर नजर टाकली आणि त्याचं आवरत होता. मध्येच आरशातून तिच्याकडे बघतच होता. तेव्हा त्याला त्याची रोज चालणारी मस्ती आठवत होती. रोज तो तिला कसा त्रास द्यायचा ते आठवून त्याच्या गालावर हसू येत होतं. त्याने तिला सतावण्यासाठी खोटी पाल आणून ठेवलेली, ज्याचा एकदा प्रयोग करून झालेला तो किस्सा आठवला आणि आपसुकच हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. ती सध्या बेडरूममध्ये सोफ्यावर झोपायला लागलेली, त्यामुळे तेव्हाच त्याने तिच्या अंगावर पाल ठेवली आणि मुद्दाम चेहऱ्यावर गुदगुल्या करून तिला उठवलं होतं. ती उठली तसाच तो पटकन बेडवर जाऊन झोपला होता. ती ओरडतच होती आणि तो अर्धडोळे करून तिला बघत होता आणि तसं उड्या मारताना बघून गालातच हसत होता.
ती पाल उडाल्यावर सुद्धा त्याने तिचं लक्ष नसताना हळूच लपवलेली. आत्ताच खरं सांगून मजा नव्हती घालवणार तो. रोज सकाळी तिला त्रास द्यायचा आणि रात्री आल्यावर सुद्धा ती बाल्कनीत झोपली असेल तर सुखाने झोपू न द्यायचा. कधी झोपू दिलं नव्हतं त्याने तिला. आज खूप दिवसांनी शांतपणे आवरत होता तो. तेही काही आवाज होणार नाही याची काळजी घेऊन, त्यामुळे काहीसं चुकल्यासारखंच वाटत होतं त्याला. सोबतच त्या डोक्यात मध्ये मध्ये आजोबांचे विचार चालू होते. पिया जॉबला जाईल तेव्हा आजोबा काही बोलणार नाहीत यासाठी त्याला आत्ताच तयारी करावी लागणार होती. त्यांचा आवरून तो खाली सुद्धा आला तेव्हा सर्वच ब्रेकफास्ट टेबलवर बसले होते. आरती झाली होती. आज सुट्टी होती. सुट्टी नाही? आजींनी त्याला विचारलं. नाही ना, काम आहे, नाही तर तुला घेऊन आज फिरायला जाणार होतो मी. आजींची नेहमीप्रमाणे फ्लट करत चेहरा पाडून तो बोलला. मागून सूर लावायला गँग होतीच तयार. गप्पा रे, लवकर ये, जाऊ आपण दोघंच फिरायला. सर्वांवर ओरडून आजींनी कुणालला सांगितलं. त्याही काही कमीच्या नव्हत्या. बोलून झाल्यावर आजोबांकडे बघून नाक मुरडायला त्या विसरल्या नव्हत्या. त्यांची नौटंकी बघून आजोबांनी नकारार्थी मानच हलवली होती, तर बाकी सर्वच गालात हसत होते. पिया कशी आहे आता? आजींनी विचारलं. झोपली आहे. रात्री पण त्रास होत होता तिला, कुणालने हळूच सांगितलं. तसं आजींनी मानच डोलावली. ती इतकी नाजूक आहे का की तिला इतका त्रास होतो बघ बाबा कुणाल. आत्ता चेकअप वगैरे करून घे, नाही तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायचा. गिरिजा मामी खोटी काळजी दाखवतच बोलल्या. पण सर्वांच्याच रागीट नजरा त्यांच्याकडे वळल्या. तसं त्यांनी अगदी भोळेपणाचा आव्हानातच पियेची काळजी असल्याचं दाखवलं होतं. स्नेहा, केतन, तुम्ही काल प्रचाराला गेलेलात तर तिकडचा रिस्पॉन्स कसा होता? आजोबांनी गिरिजा मामीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतच विचारलं. तसं कुणालचं लक्ष तिकडे गेलं. त्यालाही पियाबद्दल बोलायचं होतं, पण इथे नाही. आजोबांनी विषय काढला. तसा बराच वेळ त्यांचं त्यावर डिस्कशन चालू होतं. कुणाल, ती ऑफिसमधून आली की नंतर प्रचाराला येईल. इलेक्शन होईपर्यंत तिला हाफ डे दे आणि पाठव, आजोबांनी सांगितलं. आपण तुमच्या रूममध्ये जाऊन यावर निवांत चर्चा करूया का? खात खातच कुणालने सांगितलं. आजोबा आजींनी डोळे वटारूनच गप्प करत होते आणि त्या गालातच हसतच काहीतरी खुणावत होत्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझं नाव पॉलिटिकच्या कामाला वापरायचं नाही. ब्रेकफास्ट झाल्यावर कुणाल, आजी आणि आजोबांच्या रूममध्ये जाऊन बोलत होते. नाहीच वापरत, आजोबांनी जास्त न बोलता थोडक्यातच सांगितलं. पिया आली की माझं नाव वापरलं जाणारच, सो ती सुद्धा नाही येणार, कुणालने कडक शब्दात सुनावलं. तो बाहेर कितीही कडक असला तरी घरी तसं अजिबातच नव्हता. आजही घरात फक्त आजींचं चालत होतं आणि त्यानंतर आजोबांचं. तर राजकारण म्हटलं की आजोबा फर्स्ट बघायचे. तिला प्रचाराला उतरावंच लागेल. तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे त्यामुळे त्याचा फायदा पक्षालाच होणार आहे. त्यासाठी तिला यावंच लागेल, आजोबांनी सांगितलं. ती माझी बायको आहे म्हणून प्रचाराला कधीच येणार नाही आणि तसं झालं तर मी तिला तिकडे येऊच देणार नाही किंवा तिला इकडे माझ्या रूममध्ये राहू देणार नाही, कुणालने सांगितलं. ती ताराच्या नाही तर स्नेहाच्या रूममध्ये राहिली तर प्रचाराला जाऊ शकते ना? आजी मात्र मध्येच बोलल्या होत्या. अजिबात नाही, शेवटी नाव माझंच लागणार आहे ना. तसंच ती आता जॉब करणार आहे आणि तिचं कॉलेजसुद्धा आहे, सो तिला पॉलिटिक्समध्ये आणण्याचा विचारसुद्धा तुम्ही कोणी करू नका, कुणालने कडक शब्दात सांगितलं. आणि इथे आजींनी भुवया उडवतच आजोबांना डिवाचलं. तुझी बायको म्हणून नाही, पण पिया जाधव म्हणून तर येऊ शकते ना? आजी काही त्याला आता सहज सोडणार नव्हत्या. तुम्हा दोघांची नाटके ना बंद करा. आणि आजी तू तर गप्पच बस, मला कळतंय सर्व, तूच सांगितलं आहेस आजोबांना, हो की नाही? त्या म्हणू लागल्या होत्या. तू ना पक्की चालू आहेस, कुणाल चिडून बोलत होता. तसं आजी अजूनच हसायला लागल्या होत्या. मनापासून आजींची डोळ्यांची चाललेली फडफड त्याला आता कुठे लक्षात आलेले. कुणालने पियाची बाजू घ्यावी म्हणून मुद्दामच तिचं नाव मध्ये आणलेलं आणि झालंही तसंच. तिला प्रचाराला नको म्हणून कुणालच सांगायला आलेला. तुम्ही दोघं कामाच्या मागे लागलात. आजोबा तुम्ही पियाची माहिती आधीच काढलेली ना, म्हणजे तुमच्या मनात ती आधीच होती. जबकी तुम्हाला माहीत आहे मला मीनाक्षी आवडत होती. आता कुणाल खूपच चिडला होता. ते दोघे गप्प होते. गणेश काकासुद्धा तिकडे आले होते. बाकी कोणीही कधीच कुणाल आणि आजोबांच्या मध्ये पडायचे नाहीत. तुम्ही हे मुद्दाम केलं आहे मला माहिती आहे.
म्हणजे सिरियसली त्या मुलीने फक्त शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला नाही आणि ते कोणत्या गरीबाला दिलं म्हणून तुम्ही तिची माहिती काढली आणि तेवढ्यावरून तुम्ही माझं लग्न तिच्याशी लावून देणार होतात. कुणाल चिडून बोलला. तुला कोण बोललं आम्ही तुझं लग्न तिच्याशी लावून देणार होतो? मी तुझ्यासाठी नाही तर दुसऱ्या कोणासाठी तरी ती माहिती काढत होतो. राहिला प्रश्न शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्याचा, तर हो ते विशेष होतंच, कारण तिने ते दूध फक्त दान केलं नाही तर त्याने अभिषेकसुद्धा केला. 5 थेंब पिंडीवर टाकून अभिषेकसुद्धा केला आणि उरलेलं दूध म्हणजेच बाकीचं शिल्लक दूध तिकडच्या लहान मुलांना देऊन दानसुद्धा केलं. म्हणून मला ते विशेष वाटलं. दूध वाया नाही घालवायचं म्हणून फक्त दान करणारे मी पाहिले आहेत किंवा फक्त अभिषेक करणारे सुद्धा पाहिले आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दोन्हींची सांगड घालणारे विशेष असतात हे लक्षात ठेव नेहमीच, आजोबा कडक शब्दात म्हणाले होते. आपल्याकडे जास्त धन नसताना सुद्धा जे आहे त्यातून थोडंसं दुसऱ्याला देणं सर्वांना जमणार नव्हतं आणि त्यातही अशी अनोखी सांगड ज्यात भक्तीसुद्धा नाही आणि दानसुद्धा हे अनोखंच होतं. हे करणारी व्यक्तीसुद्धा तितक्याच निर्मळ मनाची असणार हे कोणीच असं सांगू शकत होतं. आजोबांचं ऐकून कुणाल शांत झालेला. माहिती काढलेली पण त्याच्यासाठी नाही हे होऊ शकत नव्हतं, कारण यशवंतने माहिती काढल्याचं सांगून तिच्याशी लग्न होण्याची फक्त शक्यता सांगितलेली, पण आता त्याच्यासाठी नाही तर अजून कोणासाठी ही माहिती काढत होते. लगेचच प्रश्न पडलाच कुणालला आणि डोळ्यात काहीतरी भावना दाटूनसुद्धा आल्या होत्या. नेमकं काय हे त्यालासुद्धा समजलं नव्हतं, जाणवलं नव्हतं. माझ्यासाठी नाही तर मग कोणासाठी पिया होती? कुणालने स्वतःला सावरतच अगदी नॉर्मल टोनमध्ये विचारलं होतं. राहुलसाठी. राहुलसाठी? आजोबा बोलले आणि कुणालचे ओठच तिरपे झाले. तेच त्याने रिपीट केलं. हो, मी शशिकांतला बोललो सुद्धा होतो. खूप गुणी मुलगी आहे, ज्या घरात जाईल तिकडे सौख्य देईल म्हणूनच माहिती काढायला सांगितली. त्यावर पुढे शशिकांतसोबत बोलण्याआधीच तुमचं दोघांचं लग्न लावायला लागलं. अर्थात ती चांगली नसती आणि तुमचे तसे फोटो आले नसते तर मी हे लग्न कधीच होऊ दिलं नसतं, आजोबा ठामपणे बोलले. मलाही ती राहुलसाठी पसंत होती. तू तिला काही महिन्यांसाठी डिवोर्स देणार आहेसच, त्यानंतर मी राहुलकडे शब्द टाकणार आहे. मला खात्री आहे माझा शब्द तो कधीच मोडणार नाही. आजोबांनी तसं सांगितलं. आता कुणाल फक्त ते ऐकण्याचंच काम करत होता. तू जाऊ शकतोस. या म्हातारीमुळं मी तसंही तिला प्रचारात घेऊन जाणार नाही, आजोबांनी आजींकडे इशारा करतच बोललं. कुणाल काहीसा नाराज होऊनच तिकडून बाहेर पडलेला. पुढे त्याला बोलायला काही नव्हतंच. आता तो नाराज का होता हे त्यालाच कळत नव्हतं. आजोबांच्या रूममध्ये बाहेर आल्यावर तो त्याच्या रूममध्ये जाणार होता पियाला पाहण्यासाठी, पण लगेचच राहुलचं नाव कानात घुमलं आणि तो तडक ऑफिसला निघून गेला. त्याची पाये आहे त्याच ठिकाणी थबकली होती. राहुल एकच नाव कुणालने मनात कितीतरी वेळा घेतलं असेल याची गणती नव्हती. ओ शिट, हे दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करणार आहेत, अचानक त्याला आठवलं. आणि राहुलची काही चूक नसताना त्याच्याबद्दल कुणालचा राग वाढत चाललेला होता. मोहिते, तुम्ही राहुलचं नाव घ्यायला नको होतं बरं. आता कुणाल त्याला काही बोलायला नको. कुणाल गेल्यावर आजी मात्र आजोबावरच चिडल्या होत्या. बोलू देत, काय बोलायचं असेल तर. मला जा विचारायला यायच्या आधी तो विसरतो की मी त्याचा आजोबा आहे. काहीसं गुढ हसतच आजोबा बोलले. तसं आजीने नकारार्थीच मान हलवली. आजोबा तसा ना तो मनातच त्या पुटपुटल्या. पण राहुल, ते पोरगं बिचार गरीब आहे हो. कुणाल त्याला काही बोलला तर? आजी काळजी करतच म्हणाल्या होत्या. राहुल म्हणजे शशिकांतचा मुलगा. शशिकांत गेले 30 वर्ष आजोबांसोबतच काम करत होते. कामात आणि आजोबांसाठी एकनिष्ठ असे ते व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचं म्हणजेच राहुलचं येणं जाणं घरात नेहमीच असायचं. शशिकांतच्या ओळखीने राहुल कुणालच्या ऑफिसमध्ये जॉईन झालेला होता आणि आता त्याच्या कर्तबगारीवरच त्याने ऑफिसमध्ये चांगली जागा, चांगली पोस्टसुद्धा मिळवलेली होती. तो काही करणार नाही आणि काही केलंच तर मी आहेच की, आजोबांनी सांगितलं आणि ते तिथून निघून गेले होते. आई, मी प्रथमेशला सांगतो, कुणाल राहुलला काही बोलला तर समजेल आपल्याला, गणेश काकांनी सांगितलं. आणि ते सुद्धा आजोबांच्या मागे तसेच निघून गेले होते. प्रेक्षकांनो, कथेचा भाग छोटा होता पण खूपच जास्त इंटरेस्टिंग कथा आहे. तुम्हाला आवडत आहे खात्री आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. भेटूयात कथेच्या नेक्स्ट